वटपौर्णिमा पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी करण्यात येणारं व्रत. यंदा 21 जून रोजी वटसावित्री व्रत करण्यात येणार आहे आणि हे व्रत केल्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये सुख समृद्धी येते अशी धार्मिक मान्यता आहे. आणि याच कारणामुळे आपण सर्वजण हे वटपौर्णिमेचं व्रत करत असतो. या दिवशी आपण महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतो. 16 शृंगार करून वटवृक्षाची या दिवशी पूजा करण्यात येते. याशिवाय पौर्णिमेला साता लक्ष्मीची सुद्धा पूजा करणे फलदायी मानले जाते. या दिवशी केलेल्या काही उपायांनी माता लक्ष्मीची कृपासुद्धा प्राप्त होते आणि हे उपाय केल्याने अकाली मृत्यूची भीतीसुद्धा राहत नाही. तर वटसावित्रीला कोणते उपाय नक्की करावेत हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट, पौर्णिमेचा दिवस असो किंवा अमावस्येचा दिवस असो, दान करण्याला विशेष महत्त्व असतं. आपल्याकडे जी काही इन्कम येते त्यातला महिन्यातला थोडा का होईना पण हिस्सा जो आहे तो दान करण्यात घालवावा, ज्याच्यामुळे आपण जे काही कमावत आहोत ते आपल्याकडे स्थिर राहतं, लक्ष्मी स्थिर राहते असं म्हटलं जातं. तर वटसावित्रीच्या दिवशी आपल्याला काळे हरभरे जे येतात ते दान करायचे आहेत. या दिवशी 2.5 किलो काळ्या हरभऱ्यांचं दान करावं. जर तुम्ही एवढे करू शकत नसाल तर 1.25 किलो काळे हरभरे नक्की दान करा. याशिवाय वटसावित्रीच्या दिवशी निर्जन ठिकाणी किंवा मंदिराजवळ पिंपळाचं झाडसुद्धा लावा. हा उपाय केल्याने शनिदेवाची कृपा तुम्हाला प्राप्त होईल. दुसरा जो उपाय आहे तो आहे पुरुषांनी करायचा. प्रत्येक महिला वटपौर्णिमेला वडाची पूजा करते. त्याच पद्धतीने वटसावित्री पौर्णिमेला पुरुषांनी पिंपळाच्या झाडाची 108 वेळा प्रदक्षिणा घालावी आणि महिलांनी 108 वेळा वटवृक्षाची प्रदक्षिणा करावी. असे केल्याने आपल्याला सौभाग्य प्राप्त होतं. वटवृक्षाला या दिवशी दूध अर्पण करावं आणि दूध जे आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून असं दूध जे आहे ते आपण जर अर्पण केलं तर आपल्याला सुखसमृद्धी लाभते असं म्हटलं जातं. आणि आशीर्वाद म्हणून या दिवशी वडाच्या झाडाची पानेसुद्धा आपण डोक्यावर ठेवावीत. त्याचबरोबर पुढची गोष्ट आहे, गरजूंना अन्नदान करावं. वटसावित्रीच्या दिवशी भुकेल्या आणि गरिबांना अन्नदान करा. त्याचबरोबर पौर्णिमा तिथी असल्यामुळे खीर खायला द्या. या उपायाने आपल्या घरामध्ये धनसमृद्धी आणि दीर्घायुष्य प्राप्त होतं असं शिवपुराणामध्ये सांगितलं गेलं आहे. हवन आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करा. वटसावित्रीच्या दिवशी शक्य असल्यास महामृत्युंजय मंत्राचा 108 वेळा जप करा आणि हवन करा. असे केल्याने शनिदोषापासून मुक्ती मिळते आणि दीर्घायुष्य लाभते. आता हे सर्व आपण करणारच आहोत, परंतु या दिवशी अशा काही गोष्टी आहेत की त्या अजिबात करायच्या नसतात. देवी सावित्रीने पतीचे प्राण वाचवण्यासाठी याच दिवशी कठोर तपश्चर्या केली होती. देवी सावित्रीच्या पवित्रता आणि पतिव्रता पाहून प्रसन्न होऊन यमराजाने वटवृक्षाखालीच पती सत्यवानाचे प्राण परत केले होते. यासोबतच वडाच्या झाडाची पूजा करणाऱ्या विवाहित महिलेचा पती अकाली मृत्यू पावणार नाही आणि दीर्घायुषी जगेल असं वरदानसुद्धा दिलं होतं. पण वटपौर्णिमेच्या दिवशी आपण ही पूजा करता करता वडाच्या झाडाला कोणतीही इजा पोहोचणार नाही किंवा त्याची फांदी तुटली जाणार नाही अशी आपल्याला काळजी घ्यायची असते. त्याचबरोबर या दिवशी आपण काळ्या किंवा निळ्या रंगाचे कपडे परिधान करू नये. काळे निळे कपडे घालून पूजा करणं अशुभ मानलं जातं. या दिवशी अत्यंत प्रिय शुभ रंग म्हणजे लाल, हिरवा, पिवळा. तर हे रंग तुम्ही परिधान करू शकता. या दिवशी मोठ्यांचा अपमान करू नका आणि जेव्हा तुम्ही वटवृक्षाची पूजा करता तेव्हा ज्येष्ठ व्यक्तींचे नक्की आशीर्वाद घ्या. गर्भवती स्त्रियांनी वडाच्या झाडाला प्रदक्षिणासुद्धा घालू नये. तर गर्भवती असाल तर ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, आपण वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालायची नाही. या दिवशी आपण उपवाससुद्धा करत असतो. उपवास करत असताना तो कसा करावा किंवा काय खावं याबद्दलसुद्धा खूप प्रश्न असतात. उपवास करत असताना बरेच जण साबुदाणा खिचडी खातात, बरेच जण भगर खातात आणि बरेच जण फलाहार घेतात.
असं म्हटलं जातं की वडाची पूजा होईपर्यंत आपण कोणताही आहार घेऊ नये, परंतु बऱ्याच जणांकडे वटपौर्णिमेचा उपवास हा वडाची पूजा करेपर्यंतच केला जातो आणि त्याच्यानंतर घरामध्ये जो काही पूर्णावरणाचा स्वयंपाक बनवला जातो त्याचं जेवण केलं जातं. प्रत्येक भागातल्या पद्धती ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहे. काहींकडे साबुदाणा खिचडी उपवासाला खाल्ली जाते, काहींकडे फलाहार केला जातो. आता ज्या पद्धतीने तुम्ही पहिल्यापासून उपवास करत असाल त्याच पद्धतीने करा, परंतु साबुदाणा खिचडीपेक्षा आपण या दिवशी जर फलाहार घेतला तर ते जास्त चांगलं मानलं जातं. फळांमध्ये कोणती फळे खावीत असा सुद्धा बऱ्याच जणांना प्रश्न असेल. तर फळांमध्ये आंबा, कारण आंब्याचा सीझन असतो आणि या कालावधीमध्ये आंबे खूप स्वस्त आणि चांगले मिळतात, तर तुम्ही आंब्याचं सेवन या दिवशी करू शकता. त्याचबरोबर दुधामध्ये घालून केळी खाऊ शकता, कारण हे पदार्थ जर तुम्ही खाल्ले किंवा हे फळं जर तुम्ही खाल्ले तर तुम्हाला लवकर भूक लागणार नाही. आणि तुम्ही जर वडाची पूजा होईपर्यंतच उपवास करणार असाल तर त्या अगोदर आपण पाणी पण प्यायचं नाही का, किंवा निर्जळी उपवास करायचा का, असं सुद्धा बऱ्याच जणींना वाटेल. पण तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही पाणी, चहा घेऊ शकता किंवा चहाऐवजी दूध घेतलं तर अतिशय उत्तम. आणि त्याच्यानंतर तुम्ही कोणतेही फळांचा सुद्धा आहार घेऊ शकता. वडाची पूजा झाल्यानंतर तुम्हाला जर उपवास करायचा नसेल किंवा तुमच्याकडे जर पूर्णावरणाचा स्वयंपाक बनवला जात असेल तर तुम्ही वडाची पूजा झाल्यानंतर हा उपवास सोडू शकता. आता जर गर्भवती असाल किंवा मासिक धर्म असेल आणि अशा कालावधीमध्ये आपण पूजा करू शकत नाही, पण तुम्हाला उपवास करायचा असेल तर मग तो कसा करावा? ज्यांना शक्य आहे त्यांनी उपवास करा, परंतु तुम्ही जर गर्भवती असाल आणि तुम्हाला जर उपवास करणं शक्यच होणार नसेल तर अशावेळी उपवास करू नका. तुम्हाला फलाहारावरती होणार असेल तर ठीक आहे, परंतु बऱ्याच वेळा साबुदाणा खिचडी खाल्ल्यानंतर आपल्या पोटामध्ये त्रास होतो, आपल्या बाळाला त्रास होतो आणि अशा गोष्टी ज्या आहेत त्या करू नका. म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी मानवतील, आपल्याला ज्या गोष्टी सहन होतील अशाच गोष्टी आपण कराव्या. कारण उपवास करणं हे जरी महत्त्वाचं असलं तरीसुद्धा आपली तब्येत सांभाळणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. हल्लीच्या काळामध्ये बऱ्याच जणींना उपवास सहन होत नाही किंवा उपवास केला की ॲसिडिटी होते. असा त्रास जर असेल तर तो तुम्ही तुमच्या पद्धतीने अगदीच करू शकता. कारण कोणताही देव असं सांगत नाही की तुमच्या शरीराला त्रास करून माझ्यासाठी काहीतरी करा. या गोष्टीची काळजी घेऊन आपण या दिवशी उपवास करायचा आहे. आपल्याला शक्य असेल तर करा, शक्य नसेल तर तुम्ही साबुदाणा खिचडी किंवा उपवासाचे काही पदार्थ जे आहेत ते खाऊ शकता. फक्त या कालावधीमध्ये मांसाहार करू नका. साधं भाजी पोळीचं जेवणसुद्धा तुम्ही करू शकता. त्याचबरोबर तामसिक पदार्थ जसं की कांदा, लसूण आणि त्याचबरोबर भात जो आहे तो सुद्धा तुम्ही वर्ज्य ठेवू शकता. बाकीच्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आहारामध्ये तुम्ही घेऊ शकता. फक्त मांस, मच्छी या गोष्टींचं सेवन या दिवशी करू नका. आय होप ही